पण लाईव्ह यावं लागलं. माझा आवाज नसला, माझा तोंड आलेलं, माझ्या पायात चप्पल नाही, मी घायल आहे, मला पाहत आहे, घायल दाखव मला, माझी हालत पाहून घ्या. मी जर आज या रावसाहेब दानवे मॅनेज असतो तर माझ्या पायात चप्पल मोठी 10,000 चप्पल घेतली असती. हे हालताची खराबच करून घेतली मी. या दोन्ही नाण्याची मस्ती उतरण्यासाठी मी रणात उतरलेलो आहे. आणि पुढच्या आता तर थोडाच चंद्रकांत दानवेला, संतोष दानवेला भविष्यात कधी माझा पाठिंबा राहणार नाही. या दोन्ही दानव्याचा कर्तन काळ होणार, केशव डोक्याला कपन बांधून या युद्धात उतरायला मुलगा समज सांगतो. माझ्यावरती प्रेम करण्याची जनता आहे, जे कार्यकर्ते, माझे नातेवाईक, सगळ्या माझ्या विनंती आव्हान आहे. मी कोणत्याच दानवेला पाठिंबा दिलेला नाहीये. या दोन्ही दानव्याच्या पायाखालची वाळू 100% सरकली. या संतोष दानवेला, या चंद्रकांत दानवेला कळून चुकलं की आता उद्या जनता या प्रस्थापित दानव्याच्या विरोधात उतरलेली आहे. ही सगळी लढाई जनतेने हातात घेतलेली, माझी सगळी लढाई जनतेने हातात घेतलेली आहे. कारण माझी कळकळ, माझी तळतळ, माझी मनवळ, एवढा कष्ट मी घेतलेले याच्यामध्ये भयानक. या 15 दिवसामध्ये या दोन्ही दानव्याची झोप उडालेली आहे. म्हणून हे चाठा लढे करू लागले, हे उगाच त्याचे समर्थक मला बदनाम करू लागले. पण विनंती माझी, माझ्या प्रेम करणाऱ्या सगळ्या जनता जनाला, बाबा उद्या 20 तारीख आहे, कोणाच्या बापाला घाबरू नका. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची राज्यघटना आहे, संविधान आहे. या संविधानाचा पुरेपूर वापर करा. आणि 20 तारखेला उद्यापासून सकाळी 7 ते संध्याकाळपर्यंत 100% मतदान कसं करून घेता येईल याकडे लक्ष द्या. माझी निश्चित सगळ्याच्या लक्षात आहे, मला सांगायचं काम नाही. फक्त मी खुलासा का करू लागलो, मी लाईव्ह का आलोय, का हे दोन्ही म्हणजे उमेदवार आहेत, हे माझी बदनामी करू लागले की मी कोणत्याही दानवेला पाठिंबा दिला. मी कोणत्याच दानवेला पाठिंबा दिले. उलट या दोन्ही दानव्याला या लाईव्हच्या माध्यमात इशारा आहे, संतोष दानवे, चंद्रकांत दानवे, तुम्ही होशमध्ये राहा. तुमच्या दोघांची मस्ती, तुमच्या दोघांचा पैसा, तुमच्या दोघांची सत्ता उद्या 100% या मतदारसंघातली भूमिपुत्र जनता तुमची नशा उतरल्याशिवाय राहणार नाही. हा धर्मीत इशारा मी तुम्हाला देतोय. तुम्ही माझी काय बदनामी करता? अरे माझी बदनामी करताय याचा अर्थ तुमच्या पायाखालची वाळू सरकली. अरे तुम्ही, मी तर छोटा कार्यकर्ता आहे, मी सर्वसामान्य शेतकरी आहे. आज तुम्ही माझ्यावरती टीका करू लागले, माझ्यावरती लोक अंगावर टाकू लागले. भाजपचे लोक 10 गावामध्ये भाजपचे कार्यकर्ते अंगावर आले, पण मारायला. राष्ट्रवादीवाले 2-3 गावामध्ये आले अंगावर. अरे दारू पिऊन लोक तुम्ही अंगावर टाकता, दारू पिऊन. मी का गुन्हेगार आहे का? मला अधिकार नाही आमदारकी लढवून येतात, मग तुमच्याच बापाचा माल आहे का? अरे संविधानानं आम्हाला उभं राहायचा अधिकार दिलेला आहे, मतदाराला मतदान करण्याचा अधिकार दिले. अरे आता 12.5 वर्ष चंद्रकांत दानवे तुम्ही आमदार राहिला, 2दा उमेदवारी गेली, 3दा तुम्हाला मिळाली. तुम्ही तुमचे विचार मांडा, तुमचा जाहीरनामा मांडा, जाहीरनामा तुमचे प्रश्न याच्यावरती बोला ना. माझं कशाला धुरं नाही काय तुम्ही भाजपमध्ये घालता? अरे तुम्ही सांगायच्या अगोदर या पठ्ठ्यानं सांगितले प्रत्येक गावाच्या लोकांना, प्रत्येक भाषणामध्ये मला शब्द होता. हो, मी 2021ला चंद्रकांत दानवेच्या त्रासाला कंट्रोल भाजपमध्ये गेलो होतो. पण काय गेलो होतो? कारण तुम्ही मला त्रास दिला. तुम्ही खरी राष्ट्रवादी शरद पवारांची संपवली. तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचा खंदा समर्थक कार्यकर्ता शरद पवारांचा हा कुठेच ठेवला नाही. आता जी राष्ट्रवादी आहे ही राष्ट्रवादी 100% भाजप प्रणली. आजही लोकसभेला तुमचे गावात सगळं भाजपला प्लस राहते, याचं उत्तर तुम्हाला द्यावं लागेल. स्वतःचं गाव तुमचं भाजपला प्लस राहतं, सासऱ्याचं गाव पाटणा कोळीचं भाजपला प्लस राहतं, साडूचं गाव पालघरचं गाव भाजपला प्लस राहतं, सुधाकर दानवेची सासुरी गाव भाजपला प्लस राहतं. आणि आम्हाला गोष्टी करता निष्ठेच्या. अरे तुम्ही पहिले खरे तुम्ही करता आहात. तुम्ही भारतीय जनता पार्टीत खंजीर खुपसून राष्ट्रवादीची आमदारकी मिळवण्यासाठी राहिले होते. अरे मूळ लोक आम्ही आहोत, काँग्रेसचे विचारधारेचे, राष्ट्रवादीच्या धारेचे.
तुम्ही आयत्या कुठे रेकॉर्ड मारल्या. म्हणून तुम्हाला सांगतो चंद्रकांत दानवे साहेब, तुमच्या समर्थकाला तुम्हाला सुद्धा इशारा मारा. मी रंगनाथ पाटलाचा पाचडा आहे आणि ज्या रणांगणावर उतरवू ना ते रणांगण मला माहिती आहे कसं खेळायचं, कसं जिंकायचं आणि तुम्हाला कसं पाळायचं. मला आता गरज नाहीये. ही लढाई सध्या जनतेनं हातात घेतलेली, जनतेनं ठरवून टाकलंय की यावेळेस कोणत्याही परिस्थितीत संतोष दानवेला पाडायचं, चंद्रकांत दानवेला पाडायचं. यांना बदनापूर मतदारसंघाचे पार्सल या दोघांना बदनापूरला पाठवायचं. आणि माझ्या जेवढ्या 100-125 सभा झाल्या आम्हाला गळापासला भाषण करणारे एकटाच होतो, आमचे विजय लोखंडे होते. आम्ही लोकांना मुद्दे पटवून दिले. माझा जाहीरनामा लोकांना मी दाखवला. त्या जाहीरनाम्यामध्ये भोकरन जाफराबाद मतदारसंघाचं कसं नुकसान चंद्रकांत दानवेनं आणि संतोष दानवेने केलं हे प्रमुख मुद्दे आम्ही सांगितलं. पण तुमच्या पायाखाली गोळसर केले. अरे तुमचे 5 मुद्दे जाहीरनाम्यामधले. मी तर आव्हान केलं तुम्हाला, तुमचा जाहीरनामा दाखवा, माझा जाहीरनामा पहा. आणि माझ्या जाहीरनाम्यामध्ये माझ्यावर तुम्ही आरोप करताना म्हणून जरंगे पाटलाचे फोटो लावून ते चुकीचे करायला सुरू मग तुम्हाला करावं का? जरंगे पाटलाचे फोटो मी नको लावू, तुम्ही लावशाल का? अरे ज्या मनोज जरंगे पाटलाचा लढा ज्यावेळेस 14 महिन्यापासून सुरू झाला होता त्यावेळेस हा पहिला किशोर आंतरराष्ट्रीय सरडे गेला होता. कमीत कमी 5 लाख रुपये मराठा आरक्षणासाठी खर्च केलेले. मग सामूहिक पूजा करू तुमची. मग चंद्रकांत दानवे मनोज पाटील म्हणतील का संतोष दानवे देतील? अरे माझ्या जाहीरनाम्यामध्ये मी उल्लेख केलेला आहे 18 नंबरवर पाहून घ्या जाहीरनामा माझा क्रमांक 18. मनोज जरंगे पाटलाच्या जो मुद्दा होता मराठा आरक्षणाचा, मी आमदार झाल्यानंतर मराठा समाजाला ओबीसीतनं आरक्षण मिळवून देणारा पहिला महाराष्ट्रातला पहिला आमदार असेल हे माझे शब्द त्या जाहीरनाम्यामध्ये. मग माझा प्रश्न चंद्रकांत दानवेंना, माझा प्रश्न संतोष दानवेंना, तुम्ही तसं तुमच्या पक्षाच्या जाहीरनाम्यामध्ये उल्लेख करू शकता का की मराठा समाजाला ओबीसीतनं आम्ही आरक्षण मिळवून देऊ? आणि जर तुम्ही तुमच्या पक्षाच्या जाहीरनाम्यामध्ये असा उल्लेख करू शकत नसाल तर तुम्हाला मराठा समाजाला मतदान का म्हणून करावं? चंद्रकांत दानवेच्या जाहीरनाम्यामध्ये मुस्लिम समाजाला आरक्षण मिळावं असा उल्लेख आहे का? धनगर समाजाला आरक्षण मिळावं असा उल्लेख आहे का? संतोष दानवे सांगावं त्याच्या जाहीरनाम्यात आहे का? अरे या केशवचंद्रानं 4 दिवस आमरण उपोषण केले. 4 दिवस या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ. चंद्रकांत दानवे, संतोष दानवे तुम्ही दोघे 1 दिवस उपोषण होऊ शकत नाही. 1 दिवस उपोषण होऊ शकत नाही तुम्ही. हा पाठ्या 4 दिवस मनोज दादाला पाठिंबा देण्यासाठी आमरण उपोषण बसवला. 3 एफआर दाखल झाले. घरदार सोडून आंतरिक सराटीला जाऊन पडलो. एक गाडी तोडली म्या, त्याच्यामध्ये मी इर्टिगा जी मला आता विकावं लागली. 4.5 लाख रुपये किंमत आहे त्याची इर्टिगाची. आरक्षणाच्या लढ्यामध्ये गाडीचा सोडा केला, 5 लाख रुपये गेले. आणि मग का मी मनोज दादाचे फोटो नको, तुमचे फोटो नको छोट्या हो. मराठा आरक्षणाच्या लढाईत संतोष दानवे तुमचं काय योगदान आहे? चंद्रकांत दानवेचं तुमचं काय योगदान आहे? अरे आम्ही केले, आम्ही गुन्हे दाखल करून घेतले, उपोषण केले. आणि काही मराठा सेवकचे आमचे हे चंद्रकांत दानवे मॅनेज झालेले. आमचे जे काही मराठा सेवक भूगोलदार घेतले हे चंद्रकांत दानवे मॅनेज झाले. सुपारी घेतली चंद्रकांत दानवेची मला बदनाम करण्यासाठी. म्हणून त्याही मराठा सेवकाला सांगतो, बेटा विसरू नका, माझ्याच गाडीमध्ये तुम्हाला भेटवलं, माझाच पैशाला खर्च केला. हे सगळं फुकटीमध्ये. केवळ मराठा आरक्षणाचा मुद्दा हा महत्वाचा आहे. मराठा समाजाला खऱ्या अर्थानं ओबीसीतनं आरक्षणाची गरज आहे हे विचार मनोज जरंगे पाटलांचे आम्हाला आवडले. म्हणून मी राजकीय क्षेत्रात असताना सुद्धा मी ओबीसीला अंगावर घेऊन त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं मनोज जरंगे पाटलांच्या खांद्याला खांद्याला साथ दिली. काय चुकलं माझं? हे भामटे म्हणते की तुम्ही जरंगे पाटलांना नाव प्रकरण. अरे मी जरंगे पाटलाची परवानगी घेतलेली आहे. दादाने सांगितलं होतं, दादा पहिली गोष्ट तर हा लढा राजकारणात येईल असं कोणाच माहित नव्हतं.
मनोज जरांगे पाटील सुद्धा इच्छा नव्हती, पण आज जनरल डायरच्या आवडा देवेंद्र फडणवीस या भारतीय जनता पार्टीच्या घेण्याच्या काळाच्या सरकारमुळं मनोज दादाला निर्णय घ्यावा लागला, निर्णय घ्यायचा. आणि हा निर्णय घेण्यापूर्वी एक महिने त्यांना सांगितलं होतं की दादा, जर तुम्ही भोकरदन जाफरा तालुक्यामध्ये उमेदवार देत असाल आणि तो उमेदवार कोणी पण दिला, तुम्ही दगड मी दिला तरी त्याला मी शेंदूर लावायचं काम करेन, त्याला निवडून आणेन, हे दोन्ही नाण्याचे होतात. पण जर कधी तुम्ही उमेदवार देत नसाल त्या दोन्ही दाण्यासह आमची खानदानी दुश्मनी आहे, खानदानी दुश्मनी, खानदानी. रावसाहेब दानवेने आमचं घर संपवलेले, रामेश्वर ताकरांचा आपण घेतलेला आहे. आणि चंद्रकांत दानवेनं माझ्या माय बहिणी मला शिवाय दिले, माझ्या ग्रामपंचायत चौकशी लागले. काही नाही त्या चौकशीमध्ये आम्ही तुमच्या सगळे भ्रष्टाचारी नाही आहोत, मानधन घेईल पण घाणधन घेणारी तुमची आवडा रे. तुम्ही घाणधन बी घेतलं, मानधन बी घेतलं, हे लोकांना माहिती, सगळं बोलायला नको मला. आणि पक्के संघाची विचार तुमच्या डोक्यामध्ये आली. मुस्लिम समाजाला फक्त येणं किती काढू लागलो तुम्ही. माझी कळकळीची विनंती मुस्लिम समाजाला, धनगर समाजाला, की बाबा यावेळेस कोणत्याही परिस्थितीमध्ये या दोन्ही दाण्याच्या निशाण्याला मतदान करू नका. तुतारीला मतदान करू नका, कमळाला मतदान करू नका. मी तुमचा भूमिपुत्र आहे. माझ्या शिलाई मशीनचं बटन दाबा तुम्ही, माझ्या काय गुन्हे दाखल करायचे करून टाका, तयार आहे मी, बिंदास. 15 गुन्हे दाखल मला अगोदरचे अजून होऊन जाऊ देऊ. मी डोक्याला कपल बांधलेले हे दोन्ही नाण्याचे होतात. म्हणून तुम्हाला सांगतो, माझा कोणालाच पाठिंबा नाहीये, ना संतोष दानवेला पाठिंबा आहे, ना चंद्रकांत दानवेला पाठिंबा आहे. या दोन्ही दाण्याची हकालपट्टी करण्यासाठी युद्ध मी सुरू केलेलं आहे. या युद्धामध्ये तुम्हाला मला मदत करायची आहे. त्यामुळं जाहीर सांगतोय, या दोन्ही दानव्याच्या विरोधात माझी लढाई सुरू आहे. आणि मी एक जखमी शेर आहे. या दोन्ही दानव्याला मला त्रास दिले आणि जनतेला सुद्धा त्रास दिले. या दोन्ही दानव्याच्या विरोधात माझी लढाई कंटिन्यू चालू राहणार आहे. इशारा आहे माझा तुम्हाला, मी पायात चप्पल घातलेली नाहीये. गेल्या 15 दिवसापासून मला पायात फोड आले, पण माझी कळकळ आहे, या वेदना आहे, या संवेदना आहे, माझे अश्रू आहे, माझ्या शेतकऱ्याच्या डोळ्यातले अश्रू आहे, माझ्या मायबहिणीच्या शिवाजीच्या डोळ्यात अश्रू आहे. आमदार होण्यासाठी तुम्ही माझ्या मायला शिवाय देता चंद्रकांत दानवे? अरे एकीकडे लोकशाही जिवंत आहे, राहावी म्हणून तुम्ही गोष्टी करता. लोकशाहीमध्ये बोलणं गरजेचं असं वक्तव्य करता. तुम्हाला माहिती नव्हती का? तुमच्या जन्माला आवाळून पडले का तुम्ही? 3 वेळेस संवैधानिक पदावर असलेल्या माणसांना असे शब्द वापरावे का? संतोष दानवे नंतर माझे नाव घेऊन माझ्या टीका करतात. याच्यावर एक सिद्ध होऊ लागलं की तुमच्या दोन्ही दाण्याच्या पायात त्याची वाळू सरकलेली भेटाव. पैशाची मस्ती तुम्हाला, गुरबी तुम्हाला सांगतो, दोन्ही दाणे हो, भूकंप आल्यानंतर जसं संपून जात ना, तशी लाट आहे, सुप्त लाट आहे, सुप्त लाट. या सुप्त लाटेमध्ये संतोष दानवे, चंद्रकांत दानवे तुमचा सुपडा साफ झाल्याशिवाय राहणे भेटाव. जनता तुम्हाला मतदान करणार नाही. तुम्ही किती पैसे वाटा, काय करायचं ते करा. जनता उद्या 100% तुमचा गेमच लावणार, तुम्हाला पाडणार 100%. माझा कोणत्या जंगल पाठिंबा राहणार नाही आणि भविष्यात सुद्धा राहणार नाही. संतोष दानवे, चंद्रकांत दानवे, तुमच्या दोन्ही दाण्याच्या विरोधात मी युद्ध पुकारलेले. माझं काय व्हायचं ते होत राहील. मात्र तुमच्या दोन्ही दाण्याला संपेपर्यंत मी थांबणार नाही, आम्हाला इशारा तुम्हाला. आणि मनोज जरांगे पाटलाचा फोटो बिवाला स्वाभिमानी आहे. जर मी बेमान असतो ना, तर मनोज जरांगे पाटलाचा फोटो मी बॅनरमध्ये घेतला असता. त्या बॅनरवर फक्त माझ्या मायचा फोटो आहे, बापाचा फोटो आहे, काकाचा फोटो आहे. जरांगे पाटलाचा आदेश मी पाळला, त्यांचा फोटो घेतला नाही. फक्त मी या कर्मभूमीवरती जे जे कामं केले, शेतकऱ्यांसाठी आंदोलन केलेत, दुधासाठी आंदोलन केलेत, बँकेच्या विरोधात आंदोलन केलेत, पीक कर्जासाठी आंदोलन केलेत, पीक विम्यासाठी आंदोलन केलेत आणि मराठा आरक्षणाच्या लढ्यामध्ये
भोकरदन जाफरा तालुक्यात जिथं जिथे मी आंदोलन केले त्या सगळ्या आंदोलनाचं सोशल मीडियावर माझं मी काम दाखवेल ना. माझं योगदान आहे मराठा आरक्षणासाठी. या चोट्याच आहे का? चंद्रकांतांचे योगदान आहे का? संतोषांचे योगदान आहे का? जरंगे पाटील यांना पाठिंबा दिले का? जरंगे पाटलांना कोणाला पाठिंबा दिलेले आहे? मी म्हणलो का बरं पाठिंबा दिला म्हणून जरंगे पाटलांनी? अरे मी किती स्पष्ट वक्ता आहे, मी स्पष्ट सांगलो. मी फक्त मराठा आरक्षणाच्या चळवळीमध्ये काम केलेलं होतं ते मला लोकांना दाखवावं लागल. मग कोणाला दाखवू? पाकिस्तानला दाखवू? मग काही मराठा शोक हातात घेतली, चंद्रकांताने सुपारी काय दिली, काही संतोषाने घेतले सुपारी काय दिली. अरे मीच मराठा आरक्षणाची लढाई उभी करणार आहे, तुम्हाला सांगून देतो. हाच किशोर पुन्हा मराठा आरक्षणाच्या लढाईमध्ये म्हणून दादा जरंगे पाटील साथ देणार आहे. आणि निवडून आल्याच्या नंतर 100% मी निवडून येणार आहे. मला लाईव्ह ऐकणाऱ्या सगळ्याला माझी विनंती आहे, हा किशोर समजा 100% आमदार होऊ लागला. या राष्ट्रवादीवाल्याचं ऐकू नका, या भाजपवाल्याचं ऐकू नका. मी अपक्ष जरी असतो तरी माझा आंदोलनाचा चेहरा आहे, माझा चेहरा फ्रेश आहे, मला कोणताही डाग नाही आहे. हे फक्त मला बदनाम करू लागले. त्यामुळं जनता जनार्दन या कोणत्या चोट्याच ऐकू नका. 100% या दोन्ही दांड्याला जनता कंटाळलेली आहे. तिसरा पर्याय जनता मागत होती, तो पर्याय म्हणून केशव जंजाळ म्हणून मी पुढे आलोय. आणि 100% जनता मला स्वीकारणार आहे. जनता मला 100% आमदार करणार आहे उद्या. त्याच्यामुळे हे जे काठावरचे लोक आहेत ना, याला माझं आव्हान आहे, चुकून बी कमळाला आणि तुतेला मतदान करू नका. 100% माझ्या शिलाबाशी मतदान करा. माझी विनंती करतोय तुम्हाला हातून मी निवडून येऊ लागलो. मला दुधाचे प्रश्न मिटवायचे, मला शेतकऱ्याचे प्रश्न मिटवायचे, मला आरक्षणाचे प्रश्न मिटवायचे, मला तुमच्या मतदारसंघासाठी बरंचसं काम उभं करायचे भावांनो. आणि त्याच्यामुळे माझी कळकळीची विनंती आहे, कोणत्या जाणीचं ऐकू नका, कोणत्या जाणीच्या समर्थकाचं ऐकू नका. माझा कोणत्या जाणीला पाठिंबा नाही. जो भामटा म्हणतो पाठिंबा आहे, त्या भामट्यावर म्हणा चाल केशव जंजाळ आणि विचार त्याला आमच्या समोर सांगायला. मला माझं मत मी जर माझ्या तोंडा म्हणलं असतं तर गोष्ट वेगळी आहे. पण हे भामटे मुद्दामून शेवटची रात्र म्हणून याच्या पायाखाली सरकली. हे पैसे वाटू लागले मतदारसंघात, तरी लोक याला जवळ घेऊ लागले. याला मतदान करायची इच्छा नाही लोकांच्या. आता दोन्ही दांड्याला कंटाळले, लोकांना कंटाळले लोक जाण्याला. लोकांची भूमिका क्लिअर आहे, चंद्रकांत दांडे नको, संत दांडे नको. मी या भागाचा भूमिपुत्र आहे. माझी तळमळ, माझी कळकळ, शेतकऱ्याच्या भावना, शेतकऱ्याचे आश्रू, शेतकऱ्याच्या वेदना, मराठा आरक्षणाच्या वेदना, मुस्लिम समाज आरक्षणाच्या वेदना, धनगर आरक्षणाच्या वेदना माझ्या डोळ्यामध्ये, माझ्या पायामध्ये, माझ्या शरीरामध्ये राहत्या. भावांनो कळकळीची विनंती करतो, माझा लय जीव झाला हो. एवढं पळालो मी, एवढं रान केलं ना 100%. माझी परिस्थिती नसताना सुद्धा या दोन्ही दांड्याच्या थोडा फेस आला. हे कोण मला टीका करू लागले? टीका कोण शेतकऱ्यासाठी? शेवटी आंब्याच्या झाडालाच करून दगड मारला का बापरीच्या मारणार आहे का? याच्या पायाखाली ओळ सरकली म्हणून हे चंद्रकांत दांडेचे समर्थक मला बदनाम करू लागले. कोण? कारण चंद्रकांत दांडे संतोषाने पडणार आहे आणि हा केशव जंजाळ आमदार होणार आहे. जनता याला आमदार करणार आहे. जनतेला काही देणं नाहीये तुमच्याशी. जनतेला मत ठरवून टाकलेलं आहे की केशव जंजाळच्या शिलाई मशीनच्या बटनावर मतदान करून याला आमदार करायचंय. बस झाले 12.5 वर्ष तुम्हाला आमदारकी भोगली तुम्ही. संतोषाने 10 वर्ष पाहिले. आता लोकांची इच्छा नाहीये तुमचे चेहरे पाहायची, तोंड पाहायची. तुम्हाला आमदार होऊन पाहायची अजिबात इच्छा नाही लोकांच्या. आता ठीक आहे, माझ्या पक्ष देऊन का झाला? अरे माझा चेहराच माझा पक्ष आहे, माझा आंदोलनाचा चेहरा आहे. मी विविध प्रकारच्या आंदोलनाच्या माध्यमातून दूध उत्पादकाला 3 रुपये हवा मिळवून दिला. सत्ता असताना 5 रुपये अनुदान मिळवून दिलं. कृषी विभाग आणि पशुसंवर्धन विभागाची योजना दूध उत्पादन मिळवून दिल्या. निराधाराच्या पगारीसाठी मी आंदोलन केले. MSCB आंदोलन केले.
विविध विभागाचे प्रश्न उचलले, त्यामुळं मला पक्षाची गरज नाहीये. मला पक्षाची गरज नाहीये. जनता जनार्दनो, माझा चेहरा दाखवणारा पक्ष आहे. मी आंदोलक चेहरा आहे आणि माझ्या आंदोलक चेहऱ्याकडे पाहून या भामट्याच्या गुलामगिरीतून बाहेर पडण्यासाठी तुम्हाला महामतदान करायचे. अजिबात कोणत्या दाव्याचं ऐकू नका, कोणत्या दाव्याच्या समर्थकाचं ऐकू नका. ही लढाई, ही वेळ पुन्हा येणार नाही. ही वेळ पुन्हा येणार नाहीये. उद्याचा दिवस हा लोकशाहीतला खऱ्या अर्थानं दिवाळी आपली. तुमचा सरदार तुम्हाला निवडायचा आहे. हे दोन्ही नाणे तुम्ही पाहिलेले. केशव जंजाचा तुम्हाला अनुभव घ्यायचा अजून. आजच प्रतिक्रिया देऊ नका. आणि मला पुरा अधिकार आहे. मी मराठा आरक्षणाच्या लढाईमध्ये काम केलंय. मला पुरा अधिकार आहे. माझे सगळे फोटो, सगळे व्हिडिओ मी शेअर करणार आहे. मला अधिकार आहे तो अधिकार माझ्या कोणीच विरोध होऊ शकत नाहीये. त्यामुळं काही समर्थकांना सांगतो, चमचेगिरी बंद करा. जनता हुशार आहे. जनतेला माहिती आहे केशवनं 4 दिवस आम्हाला उपोषण केलेले. केशव 3 पार दाखले. मनोज जरगे पाटलासोबत 1.5 वर्ष रात्रंदिवस सोबत राहिलेला आहे. त्यामुळं 100% सांगतो, कोणी यांच्या भूलथापाला बळी पडू नका. या दोन्ही नाण्याच्या विरोधात मी रान पेटवलेलं आहे. मी डोक्याला कपर मारलेले. मी मेलो चालतो तर या दोन्ही नाण्याच्या गुलामगिरीत तुमच्या करून आणणार नाही. त्या दोन्ही नाण्याला आयुष्यात तरी पाठीमध्ये येणार नाही. मी मान्य करतो, मी दोन्ही नाण्याकडे राहिलो, चंद्रकांत नाण्याकडे राहिलो, संतोष नाण्याकडे 6 महिने राहिलो. मान्य करतो मी. तुम्ही काय माझ्या फोटो व्हायकडे चुट्या हो? हे फोटो घाटायचे का? अरे 2019चे फोटो हे. पण चंद्रकांत नाण्याचे जुने फोटो दाखवू मी भाजपमध्ये असायचे. हाफ चड्डीवाले, काळी टोपी, हाफ चड्डी दाखवू का तुम्हाला मी? अरे लोक तुम्हाला मूर्खात काढून मूर्खात. जे फोटो तुम्हाला 19चे, अरे त्याच्यानंतर किती बदल झाले. महाराष्ट्रामध्ये सत्ता बदलली. उद्धव ठाकरे साहेबांना भाजप सोडली. अजितदादा शरद पवार सोडलं. शरद पवार साहेबांनी सोनिया गांधीला सोडलं. मोठ्या लोकांना काही केलं चालतं तुम्हाला, आणि आमच्या सरकार काही केलं. अरे काय धंदे झाले तुमचे. चंद्रकांत भाजप सोडून आमदार राहिला हे चालतं तुम्हाला. विचार करा. मी कळकळीने बोललो. माझी विनंती, हात माझी विनंती, हो माझी तब्येत खराब झाली. माझी एवढी तब्येत खराब झाली ना, मला म्हणजे उभं राहायची सुद्धा इच्छा नाही आला. म्हणजे एवढं झालं की माझी तब्येत म्हणजे वेदना आहे, ताप डोक्या अंगामध्ये, गळा पुरा बसलाय. माझी कळकळीची विनंती तुम्हाला, शेवटची विनंती, भोकरदनच्या जनतेची परीक्षा घेऊ लागलो. मी जाता तुम्हाला सांगतो, मी स्वतः माझ्या पक्ष मला बरे पण तिकीट देणार नाहीये. शरद पवारांकडे 5 वेळेस गेलो, तिकीट कधीच मिळणार नाही. हे दोन्ही नगरपंचायत बापाला तिकीट मिळू देत नाही. मला ज्या 15 वर्षामध्ये मी आतापर्यंत जेवढ्या राखा केल्या, मोती केल्या, लग्न केले, संकटात उभं राहिलो, आंदोलन केले, याचं फळ काय घडतं, जनता खरंच जागरूक आहे का, हे चेक करायची लढाई. जनता उमेदवाराची परीक्षा घेते. मी पहिला उमेदवार आहे. मला जनतेची परीक्षा घ्यायची की मी जे एवढा वेळ रातच्या 4-4 वाजेपर्यंत लोकांचे लग्न केले, मोती केल्या, राखा केल्या, सुखात धावलो, दुखात धावलो. कोरोनाच्या काळामध्ये माझं कुटुंब अडचणीत आणलेलं आहे. कोरोनाच्या काळात रावसाहेब पाटील आले, संतोषदाने गायब होते 2 वर्ष. चंद्रकांताने गायब होते. कोणाच्या बापाला दिसले नाही, भेटले नाही. घरात ते पिठलं पोळी करत राहिले. पिठलं पोळी, नवरा बायको, चंद्रकांत ते. हा केशव दवाखान्याच्या डॉक्टर लोकांच्या टीम सगळं गावागावात जाऊन मी कॅम्प घेतले. कोरोनाच्या काळामध्ये लोकांना वाचवलं मी. मग स्वतः जीव धोक्यात टाकला. अजून काय करू तुमच्यासाठी मी. भूकंपच्या पद्धतीने लोक तुमच्यासाठी काय केलं पाहिजे मला सांगा ना. केवळ माझ्या बाप पक्षाने मला नाकारला का? अरे माणुसकी जिवंत राहणार नाहीये. लोकशाही संपून जाईल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या घटनेचा अपमान होईल जर तुम्ही नाण्या निवडून दिलं तर. कारण घटनेला स्पष्ट उल्लेख आहे, 5 वर्षानंतर माणूस बदलले गेला पाहिजे. 2च जरा सत्ता टाकलं तुम्ही.
यो धान्य झाला की त्यो धान्य, त्यो झाला की हा धान्य, हा झाला की त्यो धान्य, चाललंय काय तुमचे जनता जनार्दन हो? तुम्हाला सुद्धा माझी कळकळीची विनंती आहे. माझा कोणत्याच गावात मोतीचेड नाहीये. माझं इच्छा असतानाही मी जवळपास 200 गाव आहे. 200 गावापैकी मोठ्या मुश्किलनं धावलं करून मी फक्त 150 गाव करू शकलो. इच्छा होती माझी बऱ्याच मोठमोठ्या गावात जायचं, पण मला वेळ नाही पडला. 15 दिवसात मला जे जे शक्य झालं त्या ठिकाणी मी आलो. माझ्याकडनं बऱ्याच लोकांना फोन बी करणं शक्य झालं नाही. माझी हाजरी विनंती आहे, मी फोन केला म्हणजेच तुम्हाला मतदान करायचं असं देखील करू नका. माझी विनंती तुम्हाला, फक्त तुम्हाला माझ्यावर भरोसा जर असेल, मी आज एकटाच आहे, माझ्याकडे यंत्रणा नाही. मी एकटाच आहे, माझ्याकडे यंत्रणा नाही, कुठलीच पैसा पण नाहीये, सत्ता पण नाहीये, गुंडागर्दी पण नाही, कार्यकर्ते पण नाहीये. जनताच माझा पक्ष आहे आणि मी अपक्ष आहे. माझ्या फोनची वाट पाहू नका, माझ्या निरोपाची वाट पाहू नका. या सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्हाला ज्याला ज्याला शक्य झालं तिथे ऐका, शेअर करा. फक्त उद्याचे दिवस मला साथ द्या. मी प्रत्येकाला मी भेटणार आहे, प्रत्येकाला मी भेटणार आहे, प्रत्येकाचे आम्ही आदर सत्कार करणार आहे, प्रत्येकाला त्या ठिकाणी आभार मानणार आहे. पण मला आज माझ्याकडनं थोडेसे की माझा पुढे गळा बसला, माझा आवाज बसला, मला ताप आहे, भयानक परेशानी आहे, पायात फिरणं आहे, पायात चप्पल नाही, 15 दिवसापासून मी घायाळ आहे. माझी मायबीन काढली या चंद्रकांत दानवेनं, संतोष दानवेनं. मी कदापि यांना आयुष्यात जबाब करणार नाही. माझ्या मायबहिणीच्या तक्रार या दोन्ही दानव्या लागल्याशिवाय राहणार नाहीये. दोन्ही दानव्या तुम्हाला माझ्या मायबहिणीचा तक्रार लागल्याशिवाय राहणार नाहीये. ही जनता जनार्दन या मतदारसंघातील प्रत्येक महिला तुम्हाला श्राप देणार आहे. उद्या तुम्हाला ते मतदान करणार नाहीये कोणतीच महिला, कारण प्रत्येक घराची राख रांगोळी तुम्ही दोन दानव्यांकडे बेड्याव. गावात गावात अवैध धंदे चालू आहे, दारू विक्रू आले, गावात गावात तुम्ही तरुणाला म्हणजे बर्बाद करून टाकले संतोष दानवे, चंद्रकांत दानवेंना. आणि त्याच्यामुळे या मतदारसंघातली कोणतीच माय भावली ही ना संतोष दानवे मतदान करणार, हिला चंद्रकांत दानवे मतदान करणार आहे. दोन्ही दानवे हो, तुमचं पाप हे तुम्हाला उद्या भरायचंय. ही जनता तुम्हाला माफ करणार नाहीये. जनता भले काही पैसे घेतील, भांगडी करतील, पण मतदान तुम्हाला करणार नाही, तुम्हाला सांगतो. कारण जनता कंटाळलेली तुम्हाला दोघाला मी. आणि जनतेला पर्याय आता मिळालेला आहे. केशव जनतासारखा पर्याय मिळाल्यामुळं जनता 100% माझ्या दिशेने मतदान करणार. तुम्हाला सांगून देतो, तुम्हाला काय कटोराचे काय करायचं करत बसा, पण इमानदारी सांगतो मायबाप जनता जनार्दन, आता दानवशाही संपवायची. आता दानवशाही संपवायची. दानवशाही संपल्याशिवाय तुम्हाला न्याय मिळणार नाही. फुटबॉल केला तुमचा या दोन्ही दानव्यानं, 1 रुपयाचं काम नाही दोन्ही दानव्याचं, फक्त यांच्या प्रॉपर्ट्या मोजा बस. त्यामुळे तुम्हाला विनंती आहे, या दोन्ही दानव्यांना तुमच्या अंगावरचे कपडे फाडलेले, इज्जत रस्त्यावर आणले, तुमची जशी इज्जत रस्त्यावर आणली दानव्यांना, चंद्रकांत दानवेंना, संतोष दानवेंना. आणि म्हणून मी ती शिलाई मशीन करून घेतली. फाटलेली इज्जत ही शिवण्यासाठी मी शिलाई मशीन घेतली की तुमचे मला ही इज्जत शिवायची आहे, तुम्हाला न्याय मिळून द्यायचा आहे. शेतकऱ्याला, मराठा आरक्षणाला, धनगर आरक्षणाला, मुस्लिम आरक्षणाला, सिंचनाचे मुद्दे, जिल्हा परिषद शाळा सुधारायचे आहे, इथे आरोग्याचे 3 तारा वाजले, सगळ्या गोष्टी पुरा पाहून गेलेल्या आहेत. आणि म्हणून माझी कळकळीची विनंती, बाबा उद्याची वेळ पुन्हा येणार नाही. आज मी चळवळीतला चेहरा आहे. दूध उत्पादकांनो, तुमच्यासाठी मी लढा उभा केलेला आहे. तुम्हाला त्या दुधाच्या धंद्याची शपथ, शेतकऱ्यांनो तुम्हाला तुमच्या सोयाबीनच्या आणि मकाच्या कापसाच्या भावाची शपथ, तुम्हाला तुमच्या मायबापाची शपथ आहे. महिलांनो तुम्हाला सुद्धा तुमच्या भावाची शपथ. 100% उद्या ना या दोन्ही दानव्यांना मतदान ना करू, एवढंच करावंच. भले मला पण ना करू, फक्त या दोन्ही दानव्यांना मतदान ना करू. माझी विनंती तुम्हाला, श्राप द्या दोन्ही दानव्यांना, श्राप द्या, श्राप. हे दोन्ही दानवे रंगासारखे, ढगासारखे, विचारासारखे. त्यामुळे तुम्हाला सांगतो, कळकळ मोडवला मी, माझा आवाज त्या ठिकाणी बसलेला आहे. माझी कळकळ समजून घ्या. हे दोन्ही दाणे संपले पाहिजेत. उद्याच्या बाबासाहेब आंबेडकरच्या घटनेच्या अधिकारानुसार हे दोन्ही दाणे संपले पाहिजेत. हीच भूमिका आहे निमित्तानं करतो. उद्या कोणत्या परिस्थितीमध्ये माझ्या शिलाई मशीनच्या बटनाला बटन दाबून पहिल्याच बॅलेट पेपर खालून नंबर 1 बटन आहे, काय गुन्हे दाखल व्हायचे होऊन जाऊ द्या, म्हणजे बापांनी काही घाबरत नाही. पण हे दोन्ही दानवे जर संपले नाही तर हे जनतेला संपवणार आहे. एवढंच निमित्तानं सांगतो. पुन्हा सांगतो, मी ही लढाई शेवटच्या क्षणापर्यंत लढणारा योद्धा आहे. कोणाच्या बापाला घाबरत नाही,
कोणत्या धान्याला माझा पाठिंबा नाही आणि देणार पण नाही, भविष्यात पण देणार नाही. दोन्ही धान्यासाठी चप्पल पायातून काढले. हे दोन्ही धान्याजवळ संपत्तीजवळ मी बी शांत बसणार नाही. डोक्याला कपडे माझ्या. त्यामुळे विनंती आहे, माझ्याबद्दल कोणी काही गैरसमज सांगत असेल ऐकू नका. तुम्ही डायरेक्ट मला फोन करा, मला भेटा की हा कार्यकर्ता असा म्हणला, तो कार्यकर्ता असा म्हणला, मग मी ठरवेल. मी तो स्पष्ट देईल. पण जोपर्यंत मी लाईव्ह तुम्हाला सांगत नाही ना, तोपर्यंत मी कोणाला पाठिंबा दिलेला नाहीये. मी या दोन्ही धान्याच्या विरोधात होतो आहे आणि राहील. या निवडणुकीमध्ये या दोन्ही धान्याच्या पायाखाली वळू शकले याचा पराभव पक्का आहे. म्हणून त्यांनी हे माझ्या बदनामी करू लागले. माझ्या विनंती, माझ्या समर्थकांना, माझ्या कार्यकर्त्यांना, पाहुणे मंडळीला, सर्व मतदाराला माझा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, सगळ्यापर्यंत पोहोचवा की मी ही लढाई शेवटच्या क्षणापर्यंत लढणार आहे. कोणालाच माझा पाठिंबा राहणार नाहीये. लोकजागर अभियान लढा भूमिपुत्राचा या माध्यमातून मी हे आव्हान या निमित्तानं करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. अस्सलाम वालेकुम.